पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची घडामोड ती म्हणजे मुंबई पोलिसांचे दोन चेहरे 24 तासाच्या आत समोर आलेत। यात ड्रग्सची धमकी देणारा पोलीस हवालदारही आणि आता आंदोलनादरम्यान एका मुलीचा विनयभंग करणारा पोलीस अधिकारीही। हेच ते दोन चेहरे। मुंबई पोलीस ही तशी शिस्तप्रिय मानली जाते, पण विद्यार्थी आंदोलन हाताळताना मात्र त्यांचा तोल गेलेला दिसतोय। विशेष म्हणजे हे पोलीस महाशय सिव्हिल ड्रेसमध्ये, ज्या वेळी अशी काही घटना घडते त्यावेळी पोलीस सिव्हिल ड्रेसमध्येच का असतात असा सवालही आता विचारला जातोय। रोहित पवार, वर्षा गायकवाड यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय। संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे ड्रग्सची धमकी देणारा पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समोर आला, त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। दुसरीकडे आंदोलनकर्त्या मुलीचा पोलिसांकडून विनयभंग करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ आमदार रोहित पवार आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून ट्विट करण्यात आलेला आहे। त्यामुळे आंदोलनकर्त्या मुलीचा पोलिसांकडून विनयभंग करण्यात आला। एकंदरीतच आता या पोलिसावर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई पोलिसांच्या वर्तवणुकीवर काँग्रेस आणि भाजपा आमने-सामने आलेत। मुंबई पोलिसांनी आंदोलक मुलीचा विनयभंग केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। रोहित पवारांनीही पोलीस हवालदाराचा व्हिडिओ ट्विट केला। भाजपा म्हणते की हे मुंबई पोलिसांच्या बदनामीचं षडयंत्र आहे। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये लाखो विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरले। देशभरामध्ये आंदोलन झाले, महाराष्ट्रात सुद्धा आंदोलन झालं। मुंबईच्या आंदोलनामध्ये जी घटना कालच्या व्हिडिओमध्ये दिसली ती मनाला यातना देऊन गेली। ज्या तऱ्हेने या आंदोलनामध्ये मुली आणि मुलं हे दोघी सामील होते आणि त्या व्हिडिओमध्ये जे रक्षक आहेत ते कसे भक्षक होतात याचं त्या ठिकाणी समक्ष दर्शन झालं। एका मुलीशी ज्या तऱ्हेने पोलिसांनी अश्लील चाळे केले, गैरवर्तन केलं, ते त्या ठिकाणी मनाला यातना देऊन गेलं। तर मुंबईत आंदोलनात विद्यार्थिनीचा पोलिसांकडून विनयभंग झाल्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट करत संताप व्यक्त केलाय। रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडी कुठली? कोण आहे हा नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाणं कृत्य करतोय? हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित, नाहीतर पोलीस दलातून बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा। एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे। राजकीय स्वार्थासाठी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय। भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर हा आरोप केलेला आहे। राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील व्हिडिओचा विपर्यास केला गेला। व्हिडिओ पुन्हा एकदा नीट डोळे उघडून बघा असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। तर नवनाथ बन यांनी हा आरोप केलेला आहे। रोहित पवार यांच्याकडून मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय। व्हिडिओ पुन्हा एकदा नीट डोळे उघडून बघा असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच